राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. मध्यंतरी एक अशी बातमी आली होती की या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी, ज्यांनी हिंदूच्या मनातला स्वाभिमान जागा केला, त्यांच्या विरुद्ध काही कटकारस्थान रचलं जात आहे. आता कटकारस्थान दोन प्रकारचे असतात. एक शत्रू कटकारस्थान करत असतो आणि ज्यावेळेस शत्रूला हे समजून येतं की आपण केलेल्या कटकारस्थानाचा फारसा उपयोग होत नाही किंवा त्याचा फारसा परिणाम समोरच्या व्यक्तीवर होणार नाही, त्यावेळेस तो शत्रू घरातल्याच काही माणसांना फितवण्याचा प्रयत्न करतो. भारतीय जनता पक्ष बरेच वर्ष सोडून झाले असले तरी मूळ DNA भाजपचा आहे. आता भाजपवाले ते मानतात का ना मानतात हे माहीत नाही, पण बाकीचे लोक मला अजूनही भारतीय जनता पक्षाचाच समजतात आणि मी कधी त्याचा नाकार देत नाही, कारण आमचा जन्मच तिथं झालेला आहे. आता मोदीविषयी, मोदीच्या लोकप्रियतेविषयी ही विरोधी पक्षातच जळणारी लोक नाहीत, पक्षात सुद्धा जळणारी लोक आहेत. कसं असतं, माणसाला संधी मिळाल्यावर त्या संधीचा फायदा घेणारी बरीच लोक असतात. काही लोकांना कोणामुळं तरी संधी मिळते. आता अशीच एक व्यक्ती आहे ज्यांना प्रमोदजीनं महाराष्ट्रामध्ये फार मोठी संधी दिली होती. ते कधी त्याचं जाहीर उपकार मानत नाहीत. काही लोकांची सवय असते. मला आठवतं, मुंबई पुणे जो एक्सप्रेस हायवे झाला, त्या एक्सप्रेस हायवेचं कॉन्ट्रॅक्ट हे धीरूभाई अंबानींना द्यावं असं खुद्द स्वर्गीय बाळासाहेबांची इच्छा होती. पण त्यावेळेसच्या बांधकाम मंत्र्यांना प्रमोदजीनं सांगितलं की तुम्हाला ज्याला द्यायचं आहे त्याला द्या, तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही माझं नाव सांगा. एवढा भक्कम पाठिंबा दिला होता. आता ती व्यक्ती कधी या उपकाराविषयी जाहीर बोलत नाही, ती बोलताना मनोहर जोशी आणि बाळासाहेबांचंच नाव घेते. एक उर्दूत चांगली म्हण आहे, खुदा से भी क्या खुद से भी कोसों दूर होता है, बशर जब अपने नशे में चूर होता है. एकदा माणूस त्या स्वतःच्यावर प्रेम करू लागला, स्वतःच्या धुंदीत जगू लागला, त्याच्यामुळे त्याला आजूबाजूस जग अत्यंत तुच्छ वाटू लागतं. आणि कसं असतं, नशीबसुद्धा अशा लोकांना साथ देतं. मला आठवतं 2004ला महाराष्ट्रातही युतीचं सरकार येऊ शकलं नाही, दिल्लीतही युतीचं सरकार येऊ शकलं नाही, पण त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेचं प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमध्येच ते घडलं. पण 2009ला ज्यांच्या अध्यक्षतेच्या काळात पुन्हा युतीचं राज्य महाराष्ट्रात आलं नाही, त्यांना बढती देण्यात आली, राष्ट्रीय अध्यक्ष केलं. आणि मग गोपीनाथराव आणि स्वर्गीय विलासराव यांची मैत्री असू शकते, तर आमची शरद पवारशी मैत्री असली पाहिजे. मग अशाच एका घोटाळ्याच्या प्रसंगी वाचण्यासाठी म्हणून खुद्द शरद पवार बोटाला धरून मनमोहन सिंगकडे घेऊन गेले होते. मग गोपीनाथराव जनतेतून निवडून येतात, तर मग आम्ही सुरक्षित मतदारसंघातून निवडून येऊ.
भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून विमान घेणारा पहिला अध्यक्ष कोण? त्यावेळेस नागपूर विमानतळ खूप गजबजलेलं असायचं, कारण बऱ्याच प्रदेशात भारतीय जनता पक्षाचं राज्य असायचे. बिचारे मुख्यमंत्री एका फोनवर यायचे आणि बोलताना समोरच्या व्यक्तीला अत्यंत तुच्छ, कमी समजून आणि आपण जे करतो ते देशावर उपकार करतोय ह्या भावनेतून वागणूक असायची. पण किती जरी केले तर ते जननेते होऊ शकत नाहीत. दुसरे एक असेच नेते होते, मला तो प्रसंग आठवतो की पांडुरंग फुंडकर सारखा देव माणूस, अक्षरशः त्याला देव माणूसच म्हणायचे, बिचारा विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि राष्ट्रीय अध्यक्षाच्या मदतीनं त्यांना काढण्यात आलं. किती वाईट गोष्ट आहे. मला असं म्हणायचं आहे की ज्या प्रमोदजीला तुम्ही एवढे नाव ठेवतात ते संतापी होते, रागीट होते. त्या प्रमोदजीचा एक किस्सा सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक ऐतिहासिक किस्सा सांगतो. माधवराव पेशवेंचा शेवट ज्यावेळेस जवळ आला त्यावेळेस ते थेऊरच्या गणपती मंदिराच्या ओवरीत राहत होते. आणि एके दिवशी रात्री समोर थंडीपासून बचाव करण्यासाठी शेगडी पेटवली होती. शेगडीतले निखारे लाल बंद झाले होते आणि माधवराव पेशवे एक एक चिठ्ठी वाचून ते निखाऱ्यावर टाकून जाळत होते. इतक्या सखाराम बापू तिथं आले आणि त्यांनी विचारलं की श्रीमंत आपण हे काय करताय? त्यावेळेस माधवराव म्हणले, सखाराम बापू मी गेल्यावर तुम्हाला त्रास होऊ नये, आपल्या कृष्णकृत्याची ही चिठ्ठी मी जाळतोय. त्या महाराष्ट्रातला कोण नेता आहे ज्याच्या कृष्णकृत्याच्या चिठ्ठ्या प्रमोद महाजनने फाडून टाकल्या होत्या? आणि ते जसं म्हणतात ना की बकरी के सीने में शेर का दिल, हे दोन नेते मिळून माननीय मोदींच्या विरुद्ध कट कारस्थान करतायत. एकाला पंतप्रधानाचे डोहाळे लागलेत आणि दुसऱ्याला राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचं दिवा स्वप्न पडतंय. हा इतिहास मी आपल्यासमोर एवढ्यासाठी मांडला आहे की भारतीय जनता पक्षात सगळं आलबेल नाही आहे. मला कधी कधी वाटतं की देवाभाऊ तुमच्या विरुद्ध सुद्धा वरून काही कारस्थान होत असेल, सांभाळून राहा, कारण या माणसाचे हेर देखील आपल्या आजूबाजूला फिरतायत. मी फार लहान माणूस आहे, मी तुम्हाला काय सांगणार. पण जोपर्यंत देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र आहे तोपर्यंत सगळं चांगलं आहे. उद्या दुर्दैवानं असं काही झालं तर भुंकणारा माणूस तुम्ही पाहिला का, असाच तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. अत्यंत उर्मट कुटील कारस्थानी लोक उद्या आपल्या डोक्यावर येऊन बसतील. ईश्वर करो असे आणि असं न घडो. धन्यवाद.